विद्यार्थ्यांचं परत एकदा मी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओद्वारे कॅलिओट हार्ट, कॅलिओट म्हणजे आपल्याला माहीत आहे, ज्याला आपण कॉमनली द गार्डन लिझार्ड म्हणतो, म्हणजे ज्याला आपण सरडा म्हणतो, त्या सरडाच्या हार्टच्या संदर्भातली माहिती आज आपल्याला या व्हिडिओद्वारे घ्यायची. म्हणजे हार्टचं स्ट्रक्चर कसं आहे, एक्सटर्नल स्ट्रक्चर कसं आहे, हार्टचं इंटर्नल स्ट्रक्चर कसं आहे, त्यासोबत हार्टचं वर्किंग कसं होतं, म्हणजे ब्लड कुठून कुठं कसं जातं, सर्क्युलेशन कसं होतं, या संदर्भातली माहिती या व्हिडिओद्वारे आपल्याला घ्यायची आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण हार्टचं स्ट्रक्चर पाहूयात. एक्सटर्नली हार्टचं स्ट्रक्चर कसं दिसतं, तर एक्सटर्नल फीचर्स पाहत असताना आपल्या लक्षात येईल, द हार्ट इज लाईज मिड व्हेंट्रली इन द अँटेरियर पार्ट ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. हार्ट कुठं आहे, हार्टची पोझिशन जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला जे कॅरोटचं हार्ट आहे ते साधारण मिड व्हेंट्रल इन द अँटेरियर पार्ट ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटीच्या मध्य भागामध्ये व्हेंट्रल साईडला आपल्या हार्ट दिसतं. व्हेंट्रल साईडच्या मध्य भागामध्ये थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आणि दोन फोरलिम्बच्या मध्ये आपल्याला हार्टची पोझिशन दिसते कॅलिओटच्या संदर्भात विचार करत असताना. त्यासोबत दिस हार्ट इज एनक्लोज्ड बाय 2 लेयर्ड ट्रान्सपरंट पेरिकार्डियम. त्यानंतर हार्ट कुठं प्रेझेंट आहे, तर एक डबल लेयर्ड ट्रान्सपरंट पेरिकार्डियल कॅव्हिटी जी आहे, पेरिकार्डियल कॅव्हिटी किंवा त्याला आपण पेरिकार्डियम म्हणतो, त्यामध्ये आपला हार्ट सिच्युएटेड झालेलं दिसतं. So the heart is enclosed by the 2 layered transparent pericardium. Then third point, heart is triangular, red colored and 3 chambered muscular organ. हे महत्त्वाचं आहे. हार्ट हे ट्रायंग्युलर सारखं स्ट्रक्चर आहे, रेड कलर आहे त्यामध्ये, आणि 3 चेंबर्ड, त्या ऐकून त्यामध्ये 3 चेंबर्स असलेलं असं हे मस्क्युलर ऑर्गन आहे. हार्ट इज अ ट्रायंग्युलर, रेड कलर्ड आणि 3 चेंबरपासून बनलेलं मस्क्युलर ऑर्गन असं म्हणू शकतो. त्यापैकी अँटेरियर साईडचे 2 जे चेंबर्स आहेत त्यांना आपण ऑरिकल म्हणतो, आणि व्हेंट्रल साईडला एक जे चेंबर आहे, पोस्टीरियर साईडला जे चेंबर आहे त्याला आपण व्हेंट्रिकल म्हणतो. यामध्ये एकूण 3 चेंबर्स आहेत, यामध्ये 2 ऑरिकल्स आहेत, त्याला आपण लेफ्ट ऑरिकल आणि राईट ऑरिकल असं म्हणू शकतो. या डायग्राममध्ये आपल्याला लेफ्ट ऑरिकल आणि राईट ऑरिकल असं दिसतं. आणि त्यानंतर एक पोस्टीरियर साईडला जे काही स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतो आपण, व्हेंट्रिकल. तर यामध्ये एकूण 3 चेंबर्स आहेत, 2 ऑरिकल आणि एक व्हेंट्रिकल आपल्याला यामध्ये दिसतं. 2 ऑरिकल आणि व्हेंट्रिकल आपल्याला या डायग्राममध्ये दिसेल, ज्याला आपण लेफ्ट ऑरिकल, राईट ऑरिकल आणि व्हेंट्रिकल असं म्हणू शकतो. एकूण 3 चेंबर्स आहेत हार्टचे, त्यामध्ये लेफ्ट ऑरिकल, पहिला चेंबर लेफ्ट ऑरिकल, दुसरा चेंबर आहे राईट ऑरिकल आणि यामध्ये असलेले 2 व्हेंट्रिकल्स. अशा प्रकारे एकूण यामध्ये आपल्याला 3 चेंबर्स दिसतात कॅलिओटच्या हार्टमध्ये. त्यानंतर आणखी नीट पाहायला आपल्या लक्षात येईल, ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल्स यांना सेपरेट करणारी एक रेषा आहे किंवा एक ग्रू आहे, त्याला ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ग्रू म्हणतात. म्हणजे ऑरिकलला व्हेंट्रिकलपासून सेपरेट करणारी जे काही एक रेषा आहे त्याला, किंवा जे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतात, ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ग्रू म्हणतात. म्हणजे ऑरिकलला व्हेंट्रिकलपासून सेपरेट करणारा जो काही भाग आहे त्याला ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ग्रू म्हणतात. त्यानंतर आणखीन एक त्रिकोणी असं स्ट्रक्चर यामध्ये आपल्याला हार्टमध्ये दिसतं, द थिन वॉल्ड सायनस व्हेनासस. यामध्ये सायनस व्हेनासस हा एक पार्ट यामध्ये दिसतो आपल्याला. तर सायनस व्हेनासस हा एक ट्रायंग्युलर स्ट्रक्चर जे आहे ते कशापासून बनलेलं, सायनस व्हेनासस म्हणजे डायग्राममध्ये आपल्याला दिसेल, हा जो पार्ट आहे तो सायनस व्हेनासस, जो ब्लॅक कलरचा पार्ट आहे तो सायनस व्हेनाससचा आहे. दिस सायनस व्हेनासस इज रिड्यूस्ड and unequally bilobed by construction, lies transversely and dorsally upon the auricle. एक ट्रायंग्युलर, थिन वॉल्ड, रिड्यूस्ड अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं यामध्ये, ज्याला सायनस व्हेनासस म्हणतात. आणि ते कुठे अटॅच झालेलं आहे, दॅट कॅन अटॅच डॉर्सली अपॉन द ऑरिकल, ऑरिकलवर अटॅच आपल्याला झालेलं दिसतं. यामध्ये परत 2 लोब आहेत, एक आहे लेफ्ट लोब, स्मॉलर लोब जो आहे त्यामध्ये, तर स्मॉलर लोब त्याला आपण लेफ्ट लोब म्हणतो. इट इज हॅविंग स्मॉलर लेफ्ट लोब and also there is having
अनदर लोब विच इज कॉल्ड ॲज लार्जर राईट लोब, आणि एक लार्जर अशा प्रकारचा राईट लोब आहे. त्यामध्ये दोन लोब आहेत. जो लहान आहे आकारानं तो लेफ्ट लोब आहे, आणि जो आकारानं मोठा आहे तो राईट लोब आहे. अशा 3 ट्रायंग्युलर स्ट्रक्चर आपल्याला त्यामध्ये दिसतं. जे स्ट्रक्चर बनलेलं आहे 2 लेफ्ट प्री कॅव्हल व्हेन्स आणि त्यानंतर राईट प्री कॅव्हल आणि त्यानंतर लेफ्ट प्री कॅव्हल आणि पोस्ट कॅव्हल या व्हेनपासून सायनस व्हेनसचा हा पार्ट तयार झालेला असतो. मग यामध्ये परत 2 लोब आहे. स्मॉलर लोब जे आहे तर स्मॉलर लोब इज फॉर्मड बाय लेफ्ट प्री कॅव्हल, while the larger lobe is formed by the union of pre-caval and post-caval veins. यामध्ये स्मॉलर पार्ट जो आहे तो लेफ्ट प्री कॅव्हलपासून बनलेला आहे. साधारण स्मॉलर लेफ्ट लोब जो आहे ते लेफ्ट प्री कॅव्हलपासून बनलेला आहे. पण लार्जर राईट लोब जो आहे ते राईट लोब जे आहे ते राईट प्री कॅव्हल आणि पोस्ट कॅव्हल म्हणजे ह्या ज्या व्हेन दिसतात, व्हेन जे आहे ते पोस्ट कॅव्हल आहे. पोस्ट कॅव्हल व्हेनपासून आपल्याला त्याचं काय राईट लोब आहे ते तयार झालेला दिसतो. सो देर इज हॅविंग 2 लोब, लेफ्ट लोब विच इज स्मॉलर अँड फॉर्मड बाय लेफ्ट प्री कॅव्हल, while there is also having a right lobe which is the larger and made by combination of right precaval आणि post caval. right precaval आणि post caval या 2 वेनपासून जो काही मोठा भाग तयार झालेला असतो राईट लोबचा तो आपल्याला सायनस व्हेनसमध्ये दिसतो. त्यानंतर द पोस्टेरियर ॲपेक्स ऑफ व्हेंट्रिकल इज कनेक्टेड टू अ लिव्हर बाय थिन व्हाईट कॉर्ड ऑफ टिश्यू दॅट इज कॉल्ड ॲज गुबर्नॅक्युलम कॉर्डिस. आणखीन एक आपल्या या ठिकाणी स्ट्रक्चर दिसतं, कॉर्डसारखं स्ट्रक्चर दिसतं, दोऱ्यासारखं स्ट्रक्चर दिसतं, ज्याला गुबर्नॅक्युलम कॉर्डिस असं म्हणलं जातं. हा पार्ट आपल्याला कुठे दिसतो? हा गुबर्नॅक्युलम जो का पार्ट आहे तो पार्ट आपल्याला एकदम टोकाला, व्हेंट्रिकलच्या एकदम टोकाला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं, ज्याला गुबर्नॅक्युलम कॉर्डिस म्हणतात, जे ॲपेक्सला आहे, व्हेंट्रिकल टोकाला आहे, ज्याद्वारे व्हेंट्रिकल हे लिव्हरला कनेक्ट झालेलं असतं. म्हणजे हार्टला लिव्हरशी कनेक्ट करणारा जो काय कॉर्ड आहे त्याला गुबर्नॅक्युलम कॉर्डिस म्हणतात. देन अबाउट द इंटर्नल स्ट्रक्चर, हे झालं एक्सटर्नल स्ट्रक्चर संदर्भात. एक्सटर्नल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतात 2 ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल, राईट ऑरिकल, एक व्हेंट्रिकल, दोनला सेपरेट करणारा रिजन ज्याला ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह म्हणतात. त्यानंतर सायनस व्हेनसचा पार्ट जे ट्रायंग्युलर स्ट्रक्चर त्याचे 2 लोब असतात, राईट लोब आणि लेफ्ट लोब. राईट लोब बनलेला असता राईट प्री कॅव्हल आणि पोस्ट कॅव्हल व्हेनपासून, आणि लेफ्ट लोब फक्त लेफ्ट प्री कॅव्हल व्हेनपासून बनलेलं असतं. अशा प्रकारचं ट्रायंग्युलर स्ट्रक्चर आपल्याला हार्टच्या ऑरिकलवर अटॅच झालेलं दिसतं, त्याला सायनस व्हेनस म्हणतात. तर ते इंटर्नल स्ट्रक्चर पाहत असताना आपल्याला यामध्ये काय काय दिसतं? तर इंटर्नल स्ट्रक्चर पाहत असताना यामध्ये परत ऑरिकल आणि व्हेंट्रिकल आहेत. इंटर्नल कसे दिसतात? समजा हा जो पार्ट आहे तो राईट ऑरिकलचा आहे पहिला भाग, त्यानंतर लेफ्ट ऑरिकल, हे 2 ऑरिकल आहेत. इंटरनली देर हॅव्हिंग 2 ऑरिकल्स आर सेपरेटेड बाय अ थिन मस्क्युलर इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम, आणि दोन्हीला सेपरेट करणारा जो पार्ट आहे त्याला म्हणतात इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम आपल्याला इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणजे असा पडदा जो 2 इंटरऑरिक्युलर सेप्टम म्हणजे असा पडदा जो 2 ऑरिकलला सेपरेट करतो. 2 ॲट्रियाला किंवा 2 ऑरिकलला सेपरेट करणारा जो का पडदा असतो, सेप्टम असतो, त्याला इंट्रा ऑरिक्युलर सेप्टम म्हणतात. यामध्ये 2 ऑरिकल्स आहेत आपल्याला माहिती आहे, एक आहे राईट ऑरिकल, दुसरा आहे लेफ्ट ऑरिकल. दोन्ही ऑरिकलला सेपरेट करणारा जो का पडदा असतो त्याला किंवा सेप्टम असतो त्याला इंट्रा ऑरिक्युलर सेप्टम म्हणतात. त्यानंतर पुढं काय माहिती आहे तर यामध्ये आपल्याला काय दिसतं तर राईट ऑरिकल इज लार्जर अँड डार्कर. राईट ऑरिकल कसं आहे? राईट ऑरिकल इज लार्जर अँड डार्कर अँड इट्स थिकर वॉल इज raised internally into small ridges that is called as musculi pectinati. यामध्ये इंटरनली काय आहेत? इंटरनल साईड जी आहे त्या राईट ऑरिकलची त्याच्यामध्ये आपल्याला काही इंटरनली स्मॉल रिजेस दिसतात, काही उंचवटे दिसतात, आणि त्याला मस्क्युली पेक्टिनिटी असं म्हणतात. त्यानंतर सायनस व्हेनसस ओपन्स इनटू डॉर्सल वॉल बाय लार्ज सेमी सर्क्युलर
सायनो ऑरिक्युलर ॲपर्चर. त्यानंतर आपल्याला एक ओपनिंग दिसतं. हे ओपनिंग कुठं आहे? सायनस व्हेनसचं ओपनिंग आहे. म्हणजे सायनस व्हेनसचं ओपनिंग आपल्याला दिसतं. तर सायनस व्हेनसचं ओपनिंग आपल्याला राईट ऑरिकलमध्ये दिसतं. सायनो ऑरिक्युलर ॲपर्चर म्हणतात. म्हणजे सायनस व्हेनसस ज्या ठिकाणी हार्टमध्ये किंवा ऑरिकलमध्ये ओपन होतं त्या ओपनिंगला सायनो ऑरिक्युलर ॲपर्चर म्हणतात. अँड दिस सायनो ऑरिक्युलर ॲपर्चर इज गार्डेड बाय 2 फ्लॅप लाईक वाल्व्स. म्हणजे दोन ज्या झडपा आहेत त्या झडपा फ्लॅपसारख्या झडपा ज्या आहेत, झडपाच्या सहाय्यानं सायनो ऑरिक्युलर ॲपर्चर जे आहे, जे ॲपर्चर कशाचं आहे? सायनस व्हेनसचं आहे, त्याला गार्डेड केलं जातं किंवा त्याला कंट्रोल केलं जातं. म्हणजे परत सायनस व्हेनसमध्ये मधून ऑरिक्युलरमध्ये आलेलं ब्लड परत सायनस व्हेनसमध्ये जाऊ नये म्हणून त्याला कंट्रोल करण्याचं काम किंवा ते बंद करण्याचं काम सायनो ऑरिक्युलर ॲपर्चरद्वारे केलं जातं. अशा प्रकारचे सायनो ऑरिक्युलर वाल्व्हद्वारे केलं जातं, त्या फ्लॅप लाईक वाल्व्स म्हणतात. तर अशा प्रकारचे वाल्व्स आपल्याला सगळीकडे दिसतात. ज्या ज्या ठिकाणी ओपनिंग आहेत त्या प्रत्येक ओपनिंगच्या शेजारी किंवा प्रत्येक ओपनिंग अशा प्रकारे वाल्व्सनं गार्डेड झालेले दिसतात किंवा तशा प्रकारचे गार्डिंग असतं वाल्व्सचं. तशाच प्रकारचं गार्डिंग सायनो ऑरिक्युलर ॲपर्चरच्या संदर्भात आहे. जे ॲपर्चर आपल्या राईट ऑरिकलमध्ये दिसतं. राईट ऑरिकलमध्ये सायनस व्हेनस ओपन होतं आणि त्याला गार्डेड करण्याचं काम, त्याला संरक्षण देण्याचं काम, ते क्लोज करण्याचं काम फ्लॅपद्वारे केलं जातं. त्याला वाल्व्स असं म्हणतात. तर लेफ्ट ऑरिकलच्या संदर्भात विचार करत असताना लेफ्ट ऑरिकल इज स्मॉलर. लेफ्ट ऑरिकल इज स्मॉलर, थिन वॉल्ड and its roof receives small circular and valveless common pulmonary aperture of pulmonary veins. यामध्ये परत आपल्याला या ठिकाणी एक ओपनिंग दिसतं ज्याला पल्मोनरी ॲपर्चर म्हणतात. म्हणजे लेफ्ट ऑरिकलच्या मध्यभागामध्ये थोडक्यात आपल्याला या ठिकाणी कॉमन ॲपर्चर दिसतं ज्याला पल्मोनरी ॲपर्चर म्हणतात. पल्मोनरी ॲपर्चर ऑफ पल्मोनरी व्हेन्स. हे कशाचा ॲपर्चर आहे? पल्मोनरी व्हेन्सचा ॲपर्चर आहे. म्हणजे या ठिकाणाहून पल्मोनरी व्हेन्स अराईज झालेला असते. त्याचसोबत यामध्ये आपल्याला काय दिसतं? व्हेंट्रिकलच्या संदर्भात विचार करत असताना व्हेंट्रिकल हॅज थिक स्पॉन्जी मस्क्युलर वॉल्स इंटरनली प्रोजेक्टिंग इंटू इंटरलॅकिंग रिज कॉल्ड ॲज कॉलमेनार कॉर्नी. यामध्ये आपल्याला जर आपण इंटर्नल स्ट्रक्चर पाहिलं व्हेंट्रिकलचं, त्यामध्ये अनेक आपल्याला असे जे काय फिंगर लाईक प्रोजेक्शन दिसतात ज्याला इंटरलॅकिंग रिजेस म्हणतात. असे प्रोजेक्शन आपल्याला यामध्ये दिसतात इंटरनली व्हेंट्रिकलमध्ये, ज्याला कॉलमनार कॉर्नी असं म्हणतात. देन द 2 ऑरिकल्स ओपन्स इन टू व्हेंट्रिकल थ्रू अ राईट अँड लेफ्ट ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर. त्यानंतर दोन्ही ऑरिकल जे आहेत ते व्हेंट्रिकलमध्ये ओपन झालेले असतात. समजा हे राईट ऑरिकलचं ओपनिंग आहे, हे लेफ्ट ऑरिकलचं ओपनिंग आहे. हे दोन्ही ऑरिकल्स या ठिकाणी ओपन झालेले असतात आणि त्या ॲपर्चरला ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर म्हणतात. त्या ॲपर्चरला काय म्हणतात? ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर. म्हणजे ज्या ॲपर्चरद्वारे ऑरिकल व्हेंट्रिकलमध्ये ओपन झालेलं असतं त्या ॲपर्चरला ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर म्हणतात. आणि ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर जे आहेत ते दोन आहेत. एक राईट ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर आणि दुसरा आहे लेफ्ट ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर. राईट ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर म्हणजे राईट ऑरिकल राईट व्हेंट्रिकलमधलं ॲपर्चर आणि लेफ्ट ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चर म्हणजे जे लेफ्ट ऑरिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये असतं. आणि हे सुद्धा ॲपर्चर जे आहेत हे जे ओपनिंग आहेत ते सुद्धा गार्डेड झालेले असतात. त्याच्याभोवतीसुद्धा वाल्व्स आपल्याला दिसतात. त्यानंतर ज्याला ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व्स असं म्हणू शकतो, ज्याला परत आपण ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर वाल्व्स असं म्हणू शकतो. द फ्लॅप ऑफ दिस वाल्व्स आर अटॅच टू कॉलमेनी कॉर्नी बाय थ्रेड लाईक मसल्स दॅट इज कॉल्ड ॲज कॉर्डी टेंडनी. यामध्ये आपल्याला आणखीन एक भाग दिसतो, त्याला कॉर्डी टेंडनी म्हणतात. कॉर्डी टेंडनी म्हणजे ज्या कॉर्डच्या सहाय्यानं, ज्या तंतूच्या सहाय्यानं, ज्या धाग्याच्या सहाय्यानं जे फ्लॅप्स आहेत ते व्हेंट्रिकलला अटॅच झालेले असतात. जे फ्लॅप्स आहेत त्या फ्लॅप्सला अटॅच करण्याचं काम, फ्लॅप्सला कुठेतरी व्हेंट्रिकलला अटॅच करण्याचं काम ज्या थ्रेडद्वारे केलं जातं त्याला कॉर्डी टेंडनी म्हणतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला देर इज हॅविंग इनकम्प्लीट इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम. त्यानंतर आपल्याला एक इनकम्प्लीट असं सेप्टम दिसतं ज्याला आपण इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणू शकतो.
इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम या नावानं आपलं लक्षात येतं दोन व्हेंट्रिकलमध्ये असणारं सेप्टम किंवा पडदा, त्याला इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम म्हणतं. दोन व्हेंट्रिकलला सेपरेट करणारा पडदा, पण तो कसा आहे, तो आहे इनकम्प्लीट. कॅलिओटमध्ये हा इनकम्प्लीट अशा प्रकारचा व्हेंट्रिक्युलर इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम आहे, ज्यामुळं कम्प्लिटली 4 जे चेंबर्स आहेत हार्टचे तयार होत नाही, तर हार्ट 3 चेंबर्ड राहते यामध्ये. कारण त्यामध्ये जो काय पडदा आहे दोन व्हेंट्रिकल डिवाईड करण्याचा पडदा आहे तो कसा आहे, थोडासा इनकम्प्लीट आहे. त्यामुळं काही प्रमाणात ब्लडचं प्युअर आणि इम्प्युअर ब्लडचं मिक्सिंग या ठिकाणी होतं. सो an incomplete interventricular septum divides the lumen of ventricle incompletely into right chamber and left chamber. त्यानंतर 3 आर्चेस, त्यानंतर 3 ब्लड वेसल्स, मेन ब्लड वेसल्स आपल्याला हार्टला अटॅच झालेले दिसतात. त्या कुठल्या आहेत, देर इज 3 आर्चेस, राईट अँड लेफ्ट सिस्टॅमिक, म्हणजे आपल्या ह्या ठिकाणी राईट अँड लेफ्ट सिस्टॅमिक असं सांगू शकतो. राईट अँड लेफ्ट सिस्टॅमिक अँड पल्मोनरी, आणि एक पल्मोनरी जे काय ब्लड वेसल आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसते पल्मोनरी. तर या ठिकाणी पल्मोनरी आर्टरी आहे, पल्मोनरी आर्च, आणि राईट अँड लेफ्ट सिस्टॅमिक, राईट अँड लेफ्ट सिस्टॅमिक अशा प्रकारच्या ह्या काही ब्लड वेसल्स आहेत ते आपल्याला हार्टपासून अटॅच झाले दिसतात, हार्टपासून निघाले दिसतात. देर आर 3 आर्चेस, राईट अँड लेफ्ट सिस्टॅमिक अँड पल्मोनरी अराइज फ्रॉम व्हेंट्रिकल. ईच आर्च हॅज अ पेअर्ड सेमिलुनार वाल्व्स ॲट इट्स बेस. या प्रत्येक आर्चच्या आर्टरीच्या बेसला आपल्याला काय दिसतं, तर बेसला आपल्याला एक विशिष्ट प्रकारचे वाल्व्स दिसतात. तर नाव दिलेलं आहे सेमिलुनार वाल्व्स. सेमिलुनारचा अर्थ होतो अर्धचंद्राकृती अशा प्रकारचे वाल्व्स, झडपा आपल्याला या विशेष प्रकारच्या ब्लड वेसलच्या ओपनिंगला दिसतात. इट कॅन चेक द रिटर्न ऑफ ब्लड, म्हणजे थोडक्यात काय, जे ब्लड हार्टमधून ह्या ब्लड वेसल्समध्ये फोर्स केलेला असणार आहे, फोर्स केलं जाणार आहे, ते ब्लड परत येऊ नये आणि परत अशा प्रकारचे ब्लड परत हार्टमध्ये येऊ नये यासाठी ते रोखण्याचं काम या अशा प्रकारच्या सेमिलुनार वाल्व्सद्वारे केलं जातं. द वॉल्स ऑफ द हार्ट आर प्रोव्हाइडेड विथ 3 लेयर्स. त्यानंतर आपण याचा विचार करता इंटर्नल स्ट्रक्चर बघत असताना व्हेंट्रिकलचं जे इंटर्नल स्ट्रक्चर आहे किंवा हार्टचं इंटर्नल स्ट्रक्चर आहे, त्याचे वॉल्स आहेत, ज्या भिंती आहेत त्या 3 लेअरपासून बनलेल्या आहेत. द वॉल्स ऑफ द हार्ट आर प्रोव्हाइडेड विथ 3 लेयर्स, म्हणजे हार्ट एकूण 3 लेअरपासून बनलेलं असतं. ते 3 लेअर कुठले आहेत, त्यामध्ये एक आहे ट्युनिका इंटिमा, दुसरा आहे ट्युनिका मीडिया, तिसरा आहे ट्युनिका ॲडव्हेंटिशिया. एकूण 3 लेअरपासून हार्ट बनलेलं असतं. 3 मसल लेअर आहेत, मस्क्युलर लेअर आहेत, त्यामध्ये काय ट्युनिका इंटिमा, दुसरं आहे ट्युनिका मीडिया, तिसरं ट्युनिका ॲडव्हेंटिशिया. आउट ऑफ दिस ट्युनिका मीडिया इज मेड ऑफ कार्डियाक मसल. हे महत्त्वाचं आहे. तर यामध्ये कार्डियाक मसलपासून हार्ट तयार झालेला असतं असं आपण म्हणतो. हार्ट इज मेड बाय कार्डियाक मसल, कार्डियाक मसलपासून हार्ट बनलेलं असतं. पण त्यामध्ये ट्युनिका मीडिया म्हणजे मिडल लेअर जे आहे हार्टचं पर्टिक्युलरली ते कार्डियाक मसलपासून बनलेलं असतं. ट्युनिका मीडिया लेअर जे आहे हार्टचं ते कार्डियाक मसलपासून बनलेलं असतं. अँड दिस हार्ट हॅविंग कनेक्टेड बाय 10th क्रॅनियल नर्व्स. 10व्या क्रॅनियल नर्व्सचा संबंध किंवा कनेक्शन, इनर्वेशन हार्टचे आहे. 10th क्रॅनियल नर्व्स अटॅचेस ब्रँच ऑफ 10th क्रॅनियल नर्व्स हॅविंग कनेक्शन विथ द हार्ट और हार्ट इज इनर्वेटेड बाय 10th क्रॅनियल नर्व्स, अ ब्रँच ऑफ 10th क्रॅनियल नर्व्स. हे झालं इंटर्नल स्ट्रक्चर संदर्भात. आता हार्टचं वर्किंग कसं चालतं आपल्याला माहिती आहे. हार्टचं कार्य काय आहे की जे काय ब्लड आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये तयार झालेलं इम्प्युअर ब्लड कलेक्ट करणं, प्युरिफिकेशनसाठी ते लंग्सकडे पाठवणं, लंग्सकडून आलेलं ब्लड परत कलेक्ट करणं आणि ते बॉडीला सप्लाय करण्याचं काम हार्टद्वारे केलं जातं. यामध्ये कुठले कुठले पॉईंट येतात, त्यामध्ये पहिला पॉईंट आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम बॉडी इज रिटर्न टू सायनस व्हेनसस थ्रू कॅबल वेन्स. आपल्याला माहीत आहे सायनस व्हेनसस कॅबल वेन्सपासून तयार झालेला आहे. यामध्ये एकूण 3 कॅबल वेन्स आहेत. एक आहे राईट कॅबल वेन,
दुसरा आहे लेफ्ट प्री कॅव्हल वेन अँड तिसरा आहे अ पोस्ट कॅव्हल वेन. त्यामध्ये 2 प्री कॅव्हल वेन्स आहेत, 2 प्री कॅव्हल वेन ज्या ब्लड कलेक्ट करतात राईट साईडकडून आणि लेफ्ट साईडकडून हेड रिजनच्या आणि थोरॅस रिजनच्या. आणि एक जी वेन असते जी ॲब्डोमिनल साईडकडून ब्लड कलेक्ट करते त्याला पोस्ट कॅव्हल वेन म्हणतात. आणि यापासून काय तयार सायनस वेन असं तयार झालं असतं. म्हणजे शरीरामध्ये तयार झालेलं पूर्ण डिऑक्सिजनेटेड ब्लड, इम्प्युअर ब्लड कलेक्ट करण्याचं काम या कॅव्हल वेनद्वारे केलं जातं. When sinus venosus contracts, the blood is driven into the right auricle through sino-auricular aperture. मग ज्यावेळेस सायनस व्हेनासस कॉन्ट्रॅक्ट होईल, आपल्याला माहिती आहे सायनस व्हेनाससचं कनेक्शन राईट ऑरिकलशी आहे. म्हणजे सायनस व्हेनासचं ओपनिंग राईट ऑरिकलमध्ये आपल्याला दिसतं. व्हेनेवर सायनस व्हेनासस कॉन्ट्रॅक्ट झाले की ते जे ब्लड आहे सायनस व्हेनाससमध्ये जे इम्प्युअर ब्लड आहे ते कुठे येतं, ते ब्लड येतं राईट ऑरिकलमध्ये. देन द लेफ्ट ऑरिकल रिसिव्स ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम लंग्स थ्रू पल्मोनरी व्हेन. त्यानंतर लेफ्ट ऑरिकलचा संदर्भ किंवा संबंध लेफ्ट ऑरिकलमध्ये आपलं एक ओपनिंग दिसतं, ते ओपनिंग असतं पल्मोनरी व्हेनचं. म्हणजे लंग्समध्ये जे काय प्युअर झालेलं ब्लड आहे ते पल्मोनरी व्हेनद्वारे लेफ्ट ऑरिकलमध्ये येतं. व्हेन 2 ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट, त्यानंतर दोन्ही ऑरिकल ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होतात एकाच वेळेस त्यावेळेस काय होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं आहे, राईट ऑरिकलमध्ये आहे आणि ऑक्सिजनचे ब्लड कुठं आहे, लेफ्ट ऑरिकलमध्ये आहे. मग ज्यावेळेस ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळेस राईट ऑरिकलमधलं ब्लड जे आहे राईट व्हेंट्रिकलमध्ये येतं, जे इम्प्युअर असतं, डिऑक्सिजनेटेड असतं. आणि लेफ्ट ऑरिकलमध्ये जे प्युअर ब्लड आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येतं. थोडक्यात काय, या ठिकाणी दोन्ही व्हेंट्रिकल सेपरेट नसल्यामुळं लेफ्ट साईडला आणि राईट साईडला येतं. राईट ऑरिकलमधलं ब्लड व्हेंट्रिकलच्या राईट साईडला येईल, लेफ्ट ऑरिकलमधलं ब्लड व्हेंट्रिकलच्या थोडंसं लेफ्ट साईडला यामध्ये येईल. सम मिक्सिंग ऑफ प्युअर अँड व्हेनस ब्लड मे ऑकर इन केस ऑफ कॅल्युट. कॅल्युटमध्ये काही प्रमाणात प्युअर आणि इम्प्युअर ब्लडचं मिक्सिंग आपल्याला झालं दिसतं, कारण दोन व्हेंट्रिकल चेंबर्स आहेत त्यांना सेपरेट करण्याचा पडदा आहे तो इनकम्प्लीट असतो. सम मिक्सिंग टेक्स प्लेस वेन द व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतर समजा व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झालं की ब्लड कुठं जातं, when ventricle contracts, venous blood from right side is driven through pulmonary arch to the lungs. म्हणजे ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन होईल व्हेंट्रिकलचं त्यावेळेस जे काही इम्प्युअर ब्लड आहे, व्हेनस ब्लड आहे, ते राईट साईडकडनं जे काही राईट साईडमध्ये असलं जे काही व्हेंट्रिकलमध्ये राईट व्हेंट्रिकलमध्ये असलेलं इम्प्युअर ब्लड आहे ते राईट साईडकडून कुठं जाईल, पल्मोनरी आर्चद्वारे लंग्सकडे जाईल. थोडक्यात प्युरिफिकेशनसाठी लंग्सकडे फोर्स केलं जाईल. आणि त्याच वेळेस सायमल्टेनियसली ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे, प्युअर ब्लड जे आहे किंवा पार्टली मिक्स झालेलं ब्लड आहे लेफ्ट साईडला असणारं ब्लड, ते सिस्टेमिक आर्चद्वारे ब्लड बॉडीला डिस्ट्रीब्यूट होईल किंवा बॉडीच्या वेगळ्या भागामध्ये हे सप्लाय करण्याचं काम केलं जाईल. हेड रिसिव्ज द प्युअरेस्ट ब्लड. त्यापैकी एकदम प्युअर जे ब्लड आहे, प्युअरेस्ट ब्लड आहे ते हेडला सप्लाय केलं जाते. द वॉल्स प्रिव्हेंट बॅकवर्ड फ्लो ऑफ ब्लड ड्युरिंग कॉन्ट्रॅक्शन. आणि वॉलचं काम काय, जे वॉल्स आहेत, जे पडदे आहेत, त्यांचं काम आहे की जे काही ब्लड फोर्स केलेलं ते परत त्या विशिष्ट चेंबरमध्ये येऊ नये अशा प्रकारचं काम, बॅकवर्ड फ्लो जो आहे तो रोखण्याचं काम वॉल्सद्वारे केलं जातं. थोडक्यात शेवटी जाता आपल्याला कोर्स कसा असतो, म्हणजे कशाप्रकारे ब्लड सर्क्युलेट होतं बॉडीमध्ये याची माहिती या 5 मिनिटामध्ये आपण घेऊ. त्यामध्ये बॉडीकडून जे ब्लड आहे ते ब्लड सायनस व्हेनाससमध्ये कलेक्ट केलं जातं. आपल्याला माहिती आहे यामध्ये प्री कॅव्हल पोस्ट कॅव्हल व्हेनद्वारे इम्प्युअर जे ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते बॉडीमध्ये तयार झालं तर सायनस व्हेनासमध्ये येतं. सायनस व्हेनाससद्वारे ते ब्लड त्यानंतर सायनस व्हेनासमधून राईट ऑरिकलमध्ये येतं. कुठल्या ॲपर्चरद्वारे, सायनो ऑरिक्युलर ॲपर्चरद्वारे. सायनस व्हेनाससमधलं जे ब्लड आहे जे इम्प्युअर आहे, डिऑक्सिजनेटेड आहे, ते सायनो ऑरिक्युलर ॲपर्चरद्वारे राईट ऑरिकलमध्ये येतं. राईट ऑरिकलमधून जे ब्लड आहे ते ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चरद्वारे कुठं जातं, तर ते ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चरद्वारे राईट व्हेंट्रिकलमध्ये जातं. राईट ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चरद्वारे ओपनिंगद्वारे राईट ऑरिकलमधलं ब्लड राईट व्हेंट्रिकलमध्ये येतं. राईट व्हेंट्रिकल ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट होईल, राईट व्हेंट्रिकलमधलं ब्लड पल्मोनरी ॲपर्चरद्वारे लंग्सकडे जाईल. पल्मोनरी ॲपर्चरद्वारे लंग्सकडे जाईल. लंग्समध्ये प्युरिफिकेशन करण्याचं काम त्यानंतर केलं जातं.
लंग्समधलं ब्लड जे आहे, लंग्समध्ये प्युअर झालेलं ब्लड आहे, ऑक्सिजनेटेड ब्लड आपण म्हणू शकतो त्याला. ऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी व्हेन्सद्वारे कुठे येईल? लेफ्ट ऑरिकलमध्ये येईल. लेफ्ट ऑरिकलमध्ये त्यानंतर प्युअर ब्लड येईल. लेफ्ट ऑरिकल ज्यावेळेस कॉन्टॅक्ट होईल त्यानंतर ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलर ॲपर्चरद्वारे ते ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येईल. लेफ्ट व्हेंट्रिकल कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते ब्लड सिस्टेमिक आर्चेसद्वारे पूर्ण शरीरभर पोचवलं जाईल, पूर्ण बॉडीला सप्लाय केलं जाईल. अशा प्रकारे हे कोर्स ऑफ सर्क्युलेशन आहे. कोर्स ऑफ सर्क्युलेशन अशा प्रकारे केलं जातं आणि वेगवेगळ्या पार्ट्सकडून ब्लड कलेक्ट करण्याचं काम आणि सप्लाय करण्याचं काम वेगवेगळ्या आर्टरीजद्वारे, वेगवेगळ्या वेन्सद्वारे केलं जातं. तर ही सगळी माहिती होती आपल्याला कॅलोटच्या आर्टच्या संदर्भातली माहिती होती आणि खास करून मराठीमध्ये सांगण्याचा एवढाच उद्देश होता की यामध्ये काही विद्यार्थ्यांना हा मॅटर टॉपिक आहे तो व्यवस्थित समजावा यासाठी खास करून मराठीमध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तुम्हा सर्वांचं परत एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि तुम्हाला जर आवडला असेल तुमच्या मित्राशी शेअर करायला हरकत नाही.